तीन गोष्टीची तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे। तर मुरुमाचा किंवा मातीचा हिशोब सांगतो मी तुम्हाला। तर आम्ही टोटल तर त्याच्यामध्ये काढलेला असला पाहिजे। जर तिथनं आपण बेडमध्ये पाणी टाकलं तर ते पाणी खाली बेडमधून आलं पाहिजे। नमस्कार मंडळी, मी प्रथमेश स्वागत करतो तुमचं शेती जगवा शेती टिकवा या एका नवीन सेकंड एपिसोडमध्ये। तर गांडूळ खताचा बिझनेस करताना किंवा गांडूळ खताचे बेड आपल्या शेतीमध्ये लावताना, सेंद्रिय शेती करताना जर आपल्याला बेड लावायचे असले तर आपण सर्वात पहिले काय केलं पाहिजे, तर त्यासाठी महत्त्वाची असते स्पेस। आपल्याकडे स्पेस चांगली असली पाहिजे। त्या स्पेसमध्ये आपले बेड जे आहे ते सेट झाले पाहिजे। आपण बेड कोणत्याही प्रकारचे आणू शकतो। मी सध्या याच्यामध्ये 12 फुटाचा एक बेड आणलेला आहे। 12x4x2 हे बेड आहे, म्हणजे 12 फूट लांबीला आहे आणि 4 फूट असे आडवे आहे आणि 2 फूट हे हाईटला बेड आहे। तर यामध्ये काय होते की जास्तीत जास्त 1000 किलोच्या वर याच्यामध्ये शेणखत बसू शकते। जसं आपण याच्यामध्ये शेण टाकणार तसं याच्यामध्ये शेण बसू शकते। स्पेस खूप महत्त्वाची असते। ती स्पेस आपली लेवलिंग केलेली असली पाहिजे, म्हणजे की तर त्याच्यामध्ये काढलेला असला पाहिजे। जर तिथनं आपण बेडमध्ये पाणी टाकलं तर ते पाणी खाली बेडमधून आलं पाहिजे। वर्मी वॉश जे आहे ते आपल्या खूप महत्त्वाचं असते। वर्मी वॉश सुद्धा आपण याच्यामधून कलेक्ट केलं पाहिजे। त्यासाठीच आपल्या जमिनीची लेवलिंग असली पाहिजे। तर लेवलिंग करण्यासाठी जर तुमची लेवलिंग जर ऑलरेडी केलेली असली तर खूपच चांगलं, आणि लेवलिंग जर केलेली नसली तर आपण त्याच्यामध्ये त्या जागेमध्ये मुरुम भरला पाहिजे। मुरुम म्हणजे जे काही माती किंवा दगड किंवा बारीक चुरी जे आहे ते बेडच्या खाली टाकली पाहिजे। त्यामुळे ती जे चुरी आहेत बघू शकता, आम्ही सध्या इथं असे जो आहे हा मुरुम आम्ही इथं खाली टाकलेला आहे आणि यावरच आमचे बेड सेट केलेले आहे। टोटल आम्ही इथं 7 ते 8 टाल्या मुरुम टाकला होता। अजून फक्त सध्या आम्ही 3 बेड लावलेले आहे। अजून आमचे 2 बेड याच्यामध्ये ऍड होतील, म्हणजे टोटल आम्ही 5 बेडची सध्या सुरुवात केलेली आहे। तर लेवलिंग केल्यामुळे काय होते की जो उतार आहे तुम्ही असा खाली काढायचा, तर त्यामुळे शेवटी जर आपण पाणी तिकडे टाकलं तर पाणी सर्व घसरून खाली येते। पण ती लेवलिंग त्या बेडची केली पाहिजे, तसा तो आपला बेड सेट आपण केला पाहिजे। तर मुरुमाचा किंवा मातीचा हिशोब सांगतो मी तुम्हाला। तर आम्ही टोटल 800 रुपये ट्रॉलीना हा मुरुम आम्ही इथं टाकला होता। 800 रुपये ट्रॉली म्हणजे 150 रुपये जेसीबी भरण्यावाल्याला दिले होते आणि 150 ज्यांचा मुरुम होता त्यांना दिले होते, आणि 500 रुपये ट्रॅक्टरवाल्याला इथं ट्रिप आणायचे आम्ही दिले होते। असा टोटल आम्ही 800 रुपये ट्रॉलीनी इथं 8 ट्रॉल्या मुरुम इथं भरलेला आहे। तुम्ही याच्यापेक्षा कमी पण भरू शकता मुरुम। तुम्हाला लागेल तितका मुरुम तुम्ही त्या जमिनीमध्ये टाकू शकता। जसा स्पेस असेल त्यानुसार तुम्ही तो मुरुम तिथं टाकू शकता। असं जरुरी नाही की आपण तिथं मुरुमच भरला पाहिजे, खडकच भरला पाहिजे किंवा बारीक चुरीच भरली पाहिजे। आपण त्याच्या खाली काही पण टाकू शकतो। माती सुद्धा आपण त्याच्यामध्ये शेतीतली काढून तिथं टाकू शकतो त्या स्पेसवर। आणि जर लेवलिंग ऑलरेडी केलेली असली तर खूपच चांगलं, आणि लेवलिंग जर केली नसेल तर हे तुम्हाला जरुरी आहे। आणि खुल्यावर पण तुम्ही बेड डायरेक्टली लावू शकता। आम्ही या जो बेड आहे बेडचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे, कारण खुल्यावर टाकल्यामुळे काय होतात, जे जे आपले गांडूळ आहे ते जमिनीमध्ये चालले जातात आणि पावसाळ्यामध्ये जे आहे त्याच्यावर पाणी पडल्यामुळे ते बेड आपले खराब होऊ शकतात। त्यामुळे आम्ही या बेडचा जास्तीत जास्त उपयोग केलेला आहे। खुल्यामध्ये आम्ही सध्या केलेले नाही, खुल्यामध्ये पण आम्ही करणार, थोडा टाइम आहे त्याच्यासाठी। तीन गोष्टीची तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे। स्पेस आणि त्याच्या खाली लेवलिंग केलेली असली पाहिजे। लेवलिंग केल्यानंतर ते बेड त्याच्यामध्ये व्यवस्थित सेट केले पाहिजे। तर मित्रांनो, मी तुम्हाला बेडचा खर्च सांगतो। एक बेड आम्हाला 2000 रुपयाला पडला होता। 12x4x2 चा हा बेड आहे, म्हणजे 12 फूट लांबीला आहे, 4 फूट असा आडवा आहे आणि 2 फूट हाईटला आहे। तर याची प्राइस आम्हाला 2000 मध्ये हा बेड पडला होता। बेड घेताना बेडची क्वालिटी चेक करत जा, आणि क्वालिटी चेक करूनच हा बेड तुम्ही मागवा। या बेडला खालून एक छद्र असते वर्मी वॉश जाण्यासाठी, आणि इथनं एअर जाण्यासाठी, म्हणजे की जेव्हा आपण गांडूळ टाकतो गांडुळाला ऑक्सिजन भेटायसाठी इथं त्यांनी स्पेस दिलेली आहे। म्हणजे इथं जाळी त्यांनी नेट लावलेली आहे। ही नेट खूप महत्त्वाची असते, तर ही नेट पण तुम्ही चेक करून घेत जा। व्हिडिओ खूप लॉंग करत नाही, व्हिडिओला इथं स्टॉप देतो, आणि बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल। तेव्हापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।